शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नक्की कोणाचे, ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे? यावर आज कोर्टात सलग 8व्या दिवशी तुफान युक्तिवाद पार पडला. आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं, ठाकरे गटाच्या वकिलांनी काय बिनतोड युक्तिवाद केला आणि कोर्टाने काय महत्वाचे प्रश्न उपस्थित केले, याचा संक्षिप्त आढावा आज आपण घेणार आहोत. ज्या खुर्चीवर तुम्ही आज मजेत बसला आहात, ती खुर्ची जर कायद्याच्या एकाच झटक्यात पायाखालून निसटली तर, ज्या चिन्हाचा वापर करून तुम्ही वर्षानुवर्ष सत्तेचे फायदे लाटले, तेच चिन्ह जर बेकायदेशीर ठरलं तर, महाराष्ट्राच्या राजकारणात आज असा एक भूकंप झालाय ज्याची धग थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचलीय. सर्वोच्च न्यायालयातून अशी एक टीप आणि असा युक्तिवाद समोर आलाय ज्याने एका विशिष्ट गटाची झोप उडवलीय. 5 पैकी 3 आमदार फुटले म्हणून पूर्ण पक्षच त्यांचा झाला का? हा कुठला न्याय आहे? आज आपण या राजकीय नाट्याचा असा पर्दाफाश करणार आहोत जो पाहून तुम्हीही म्हणाल की सत्ता मिळवली पण कायदा कसा विसरलात. चला सत्य समजून घेऊया. तर मंडळी, राजकारणात एक म्हण आहे की सत्तेची नशा ही माणसाला तात्पुरती आंधळी करते. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक खूप मोठा मास्टर स्ट्रोक खेळला गेला. गाड्या भरून आमदार सुरत, आसाम आणि थेट गोव्याला गेले. तिथे जाऊन काय झालं, 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा झाल्या. मूळ पक्ष सोडून स्वतःलाच खरी शिवसेना घोषित करण्याचा हास्यास्पद प्रकार झाला. पण कायद्याचे हात खूप लांब असतात. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर जेव्हा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत उभे राहिले, तेव्हा त्यांनी शिंदे गटाच्या फुटीरतेचा असा काही कच्चा चिठ्ठा मांडला की शिंदे गटाच्या गोटात अचानक टेन्शनचा पारा चढलाय. तुम्हाला काय वाटतं, एका रात्रीत आमदार पळवून नेलं की पूर्ण पक्ष तुमचा होतो का? निवडणूक आयोगाने विधानमंडळातील बहुमत बघून धनुष्यबाण चिन्ह देऊन टाकलं, पण मूळ राजकीय पक्ष कोणता, कार्यकर्ते कोणाचे, हे कोणी बघितलंच नाही. आज सुप्रीम कोर्टात याच गोष्टीचा असा काही पंचनामा झालाय की ज्याची उत्तर द्यायला आता कोणाकडे शब्द उरलेले नाहीत. आता कथेच्या मुख्य भागात येऊया. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी पक्षाशी गद्दारी करतो तेव्हा संविधानाचे 10वे परिशिष्ट म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ लागू होतो. पण इथे काय झालं, आम्हीच मूळ पक्ष आहोत असा गोड गैरसमज पसरवला गेला. ऍडव्होकेट देवदत्त कामत यांनी कोर्टात एक थेट आणि रोखठोक प्रश्न विचारला. 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष काय त्यांचा झाला का? मग मूळ राजकीय पक्षाचे काय? जरा विचार करा, उद्या एखाद्या कंपनीत 5 कामगारांपैकी 3 कामगारांनी बाहेर पडून सांगितलं की आम्हीच मालक आहोत, तर ते चालणार आहे का? पण आपल्या महाराष्ट्रात शिंदे गटाने अगदी हेच करून दाखवलं. आणि सर्वात मोठा धक्का काय आहे माहितीये? कामत यांनी कोर्टाला स्पष्ट सांगितलं, ज्या दिवशी या आमदारांनी पक्षांतर केले त्याच दिवसापासून ते अपात्र ठरतात. म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी त्यांना वाचवायचा कितीही प्रयत्न केला असला तरी कायदेशीर दृष्ट्या ते त्याच तारखेपासून अपात्र आहेत. पण इथे एक मोठा ट्विस्ट येतो. पण गोष्ट इथे संपत नाही. खरा खेळ तर पुढे सुरू होतो. शिंदे गटाचे महाशय गेली 2 वर्ष काय करत होते? पक्षांतराचे सर्व फायदे मस्त उपभोगत होते. सत्ता, मंत्रीपदे, निधी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्याचा पक्ष आणि चिन्ह. सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला देत कामत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की ठराविक कालावधीत सुनावणी होऊ शकली नाही. याचा गैरफायदा घेत शिंदे गटाने पक्षांतराचे फायदे लाटले. म्हणजे आधी पक्ष फोडायचा, मग अध्यक्षांच्या मदतीने निर्णय लांबवायचा आणि तोपर्यंत सत्तेची मलाई खायची. वा, काय ही हुशारी! पण म्हणतात ना, पापाचा घडा भरला की तो फुटतोच. कामतांनी कोर्टात ठणकावून सांगितलं की निवडणूक आयोगाने केवळ विधिमंडळातील बहुमत पाहिलं, जे पूर्णपणे चुकीचं होतं. अरे, विधिमंडळ पक्ष म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि राजकीय पक्ष म्हणजे ऑर्गनायझेशनल पार्टी, यात जमीन आसमानचा फरक असतो. ठाकरे गटाने पक्षासाठी 19 लाखांहून अधिक प्रतिज्ञापत्र दिली होती आणि शिंदे गटाने किती? शिंदे गटाने फक्त 4 लाख. तरीही निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह फुटीर गटाच्या पदरात पाडले. हा लोकशाहीचा सर्वात मोठा थट्टा प्रकार नव्हता का? या टप्प्यावर तुम्हाला काय वाटत असेल की अरे, आता तर कालावधी संपत आलाय, आता काय होणार? पण थांबा मित्रांनो, खरी राजकीय थरारकथा तर आता सुरू होते. कोर्टात जेव्हा हा युक्तिवाद सुरू होता तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक अशी टिप्पणी केली ज्याने शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकलीय. सुप्रीम कोर्टाने थेट म्हटले, आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आम्हाला आहे.
हो, तुम्ही बरोबर ऐकलत. जर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय विकृत किंवा चुकीचा असेल तर सर्वोच्च न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र ठरवू शकते. राजेंद्र सिंग राणा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने यापूर्वीही असा निर्णय दिलेला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आम्हाला अध्यक्षांचे कवच आहे, आम्हाला कोणी काहीच करू शकत नाही, या आविर्भावात वावरणाऱ्या शिंदे गटाच्या मानगुटीवर आता अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. अपात्रतेची घोषणा आज सुद्धा केली जाऊ शकते. विचार करा, जर सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना त्या ऐतिहासिक फुटीच्या तारखेपासूनच अपात्र घोषित केले, तर यांनी आजपर्यंत घेतलेले सगळे निर्णय, लाटलेली पद आणि कायदेशीर अस्तित्व काय ठरेल? शून्य. पूर्णपणे बेकायदेशीर. तर मंडळी, जरा शांतपणे आणि शांत डोक्याने विचार करा. जर हा पायंडा असाच सुरू राहिला तर उद्या कोणत्याही पक्षातले 4-5 आमदार किंवा खासदार एकत्र येतील, हॉटेलमध्ये बसतील आणि म्हणतील आम्हीच मूळ पक्ष. रक्ताचे पाणी करून, दिवसरात्र एक करून पक्ष उभा करणारे प्राथमिक कार्यकर्ते आणि संघटना काय फक्त टाळ्या वाजवण्यासाठी आहेत का? कामतांनी कोर्टात एक खूप सुंदर वाक्य सांगितलं की पक्षाचा प्राथमिक कार्यकर्ता किंवा सदस्य हा शरीरातील रक्ताप्रमाणे असतो. शिंदे गटाने आमदारांचे संख्याबळ दाखवून चिन्ह चोरले असेल, पण त्या रक्ताचे काय? कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे काय? निवडणूक आयोग ही एक न्यायाधिकरणासारखी संस्था आहे, ती सर्वोच्च न्यायालय नाही. त्यांनी केवळ विधिमंडळातील फूट बघून चिन्ह देऊन टाकले. पण जर विधानमंडळ, पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे झाले तर राजकीय पक्षाचे महत्व जास्त असते. जर पक्षातून वेगळेच व्हायचे होते तर स्वतःचा वेगळा पक्ष काढायचा होता ना. दुसऱ्याचे घर वडकावून त्यावर स्वतःची नेमप्लेट लावायची काय गरज होती? मंडळी, आज सर्वोच्च न्यायालयात झालेली ही सुनावणी केवळ एक पक्षापुरती किंवा एका राज्यापुरती मर्यादित नाही. हा देशाच्या लोकशाहीचा आणि संविधानाच्या रक्षणकर्त्यांचा खरा पेपर आहे. सत्तेच्या जोरावर यंत्रणांचा वापर करून तात्पुरत्या विजय मिळवता येतो, पण जेव्हा कायद्याचा चाबूक चालतो तेव्हा मोठे मोठे उद्ध्वस्त होतात. आज शिंदे गटाला वाटत असेल की त्यांनी सत्ता भोगली, मजा केली, पण कायदेशीर निष्कर्षांनुसार अपात्रतेची ही तलवार कधीही चालणार आहे. आणि ज्या दिवशी तो अंतिम निकाल येईल त्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात असा इतिहास लिहिला जाईल जो पुढच्या 100 वर्षापर्यंत फुटीरांसाठी धडा ठरेल. सत्य हे थोडं उशिरा समोर येतं, पण जेव्हा येतं तेव्हा ते पूर्ण ताकदीनिशी येतं. तुम्हाला काय वाटतं मंडळी? आमदारांनी केलेली ही फूट योग्य होती की सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आता थेट अपात्र करून लोकशाहीचा सन्मान राखला पाहिजे? शिंदे गटाने चालवलेला हा सत्तेचा खेळ आता संपणार का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला खूप आवडेल. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक सुजाण नागरिकापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणाचे असेच रोखठोक आणि सत्य दाखवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा राजश्री अनफिल्टर्ड. धन्यवाद.